पावसाचे दिवस चालू झाले आहेत आणि पावसाचे दिवस लागले की आपल्याला सगळ्यात जास्त खायची इच्छा होती ते वेगवेगळ्या प्रकारचे भजे पकोडे गरमागरम असे चहासोबत आणि बाहेर असा रिमझिम पाऊस. तर आज मी तुम्हाला मस्तपैकी मूग डाळीचे भजे दाखवणार आहे. अगदी गावरान पद्धतीने खूप छान आणि खूप कमी वेळामध्ये खूप सोप्या पद्धतीने हे खमंग टेस्टी मूग डाळीचे भजे तयार होतात. तर चला बघूया याला बनवायची कृती. तिकडे मी 1 मोठी वाटी मूग डाळ भिजत ठेवली होती. साधारण मी 2-3 तास ही डाळ भिजत ठेवली होती. जितकी डाळ छान भिजून घेतात ना तितके भजे आणि पकोडे म्हणजे आपण बोलतो ते चांगले होतात. आता मी हे स्वच्छ धुवून घेते, हे पाणी काढून घेते. इकडे बघू शकता मी सर्व पाणी डाळीचं जे होतं ते काढून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. जरा साईडला ठेवून घेऊया. कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली, त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा आपल्याला जिरे लागणार आहे. आता आपण काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे असं भांडं घ्यायचं, त्यामध्ये ना आपण ही मूग डाळ जी घेतली ना भिजून त्याच्यामध्ये टाकायची. मूग डाळ अशी टाकून घेतली, 2-3 तुकडे मिरच्याचे टाकते, जरा डाळीमध्ये तिखटपणा येईल. त्याच्यामध्ये बाकी काही टाकायचं नाही आणि अजिबात पाणी न टाकता वाटून घ्यायचं. हे बघू शकता. आता मी इथे जाडसर वाटण केलेलं आहे, कारण मी हे अगदी गावच्या पद्धतीने वडे बनवत आहे. बघू शकता त्याच्यामध्ये डाळ अशी लागली पाहिजे. खाता वेळेस ही डाळ खाण्याची एक वेगळी मजा असते, म्हणजे भाज्यामध्ये ती डाळ लागून जाते खाता वेळेस, ती खूप मस्त लागते. तर त्यामुळे मी थोडंसं जाडसर वाटण ठेवले. आता हे जर आपण साईडला ठेवूया आणि एका मिक्सिंग बाउलमध्ये याला काढून घेऊया. हे मूग डाळीचे भजे ना 2 प्रकारे बनवले जातात. म्हणजे ही डाळ मी जी जाडसर वाटली ना तर अगदी नरम स्मूथ अशी पेस्टसुद्धा करून ते सुद्धा भजे बनवले जातात. 2 प्रकारचे भजे बनले जातात. तर मी अगदी सोप्या पद्धतीचे भजे बनवून दाखवते, म्हणजे वडे किंवा पकोडे बोलू शकता. आता याच्यामध्ये मिरच्या टाकल्या 2, त्यानंतर इथं बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांद्याला तुम्ही उभे पातळ काप कसे करू शकता. मी बारीक चिरून घेतलेला आहे. बारीक चिरल्यामुळं काय होतं, एकजीव होऊन जातो वड्यामध्ये. आणि कोथिंबीर टाकायची. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरे. जिरेने खूप चांगली टेस्ट आणि फ्लेवर येतो आणि दुसरी गोष्ट हे आपल्या पोटासाठी पण खूप चांगलं आहे. तर मी 1 चमचा जिरे इथे टाकून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये काही साहित्य टाकायचे आहेत. त्यामध्ये आहे धना पावडर 2-2.5 चमचे किंवा धने असे तुम्ही कुटूनसुद्धा 1 चमचा टाकू शकता. अख्खे धने जे असतात ना ते कुटून टाकायचे. आणि थोडासा लाल मिरची पावडर, आपण मिरच्याचा वापर केला आहे त्यामुळं लाल मिरची पावडर फक्त रंग येण्यासाठी टाकल्या. थोडीशी हळद अर्धा चमच्याच्या अंदाजाने, जास्त पडली होती काढून घेतली. थोडीशी टाकायची, जास्त टाकायची नाही. त्यानंतर गरम मसाला पावडर अर्धा 1 चमच्याच्या अंदाजाने. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. हवं तर तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा 1 चमचा टाकू शकता किंवा बेसन पीठ टाकू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं. पण आपण इकडे काहीच वापरलं नाही आहे. दुसऱ्या पद्धतीचे जे भजे आहेत ना मूग डाळीचे त्याच्यामध्ये सोडा वगैरे टाकून मस्त असे फुलवले जातात. पण हे मी खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला भजे बनवून दाखवते, म्हणजे वडे. हे बघू शकता. आता ह्याला थोडा वेळ ठेवायचं, तोपर्यंत आपण तेल तापत ठेवायचं. तेल तापत झालं की गॅस स्लो करायचा, चांगलं तापून घ्यायचं तेल. आणि आपले छोटे छोटेसे असे वडे त्याचे गोल गोल आकार असे बाऊल बनवायचे. खूप सहज आणि सोप्या पद्धतीने हे बनले जातात, अजिबात कुठे तुटत नाही, काही नाही. बघू शकता सिंपल पद्धतीने हे वडे बांधले जातात. हे बघू शकता. आता मी दुसरं करते. हे असे गोल आकार द्यायचे, छोटे लहान मोठे आवडीनुसार तुम्ही ह्याला साईज द्या. हे असं 1-1 करून मंद आचेवर टाकून घ्यायचे सगळे वडे. आता मी हे टाकून घेतलेत, जितके बसेल तितके टाकलेले आहेत. थोडासा बॅटर उरला आहे, तो नंतर आता करते. अगोदर आपण हे छानपैकी फ्राय करून घेऊया. मीडियम गॅसवर ठेवा, अजिबात स्लो नका ठेवू, थोडासा मीडियम ठेवा आणि फास्ट पण नाही पाहिजे जास्त. तर बघू शकता आपले हे वडे किती मस्त फ्राय होत आहेत. थोडा वेळ झाला की आपण ह्याला चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला चेक करायचं. हे बघू शकता. बघायचं अगोदर खालून जर सुटत असतील तर ह्याला पलटी करायचं मोठ्या चमच्याने. आता बघा
हे असं पलटी करून घेते हलक्या हाताने. काय होतं, भजे असतात हे तुटले जाऊ शकतात, त्यामुळे जरा जपूनच करायचं, कारण आपण एवढी मेहनत करतो, व्हायला जाते मग काही व्यवस्थित झालं नाही तर. आता हे छानपैकी असा रंग आलेला आहे, बघू शकता. खालची साईड जी होती चांगली भाजून निघले, सुंदर रंग आलेला आहे, रेड रंग तयार झाला आहे. आता थोडंसं निघले बॅटरी काढून घेते आणि ह्याला आता थोडा वेळ द्यायचं, म्हणजे कडकपणा तयार होईपर्यंत याला फ्राय करायचं. आता पावसाच्या दिवसामध्ये ना तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे भजे पकोडे बनवून दाखवल, कारण की ह्या दिवसातच आपल्याला हे खाण्याची एक वेगळा आनंद असतो. तर नक्की व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. छान छान अशा रेसिपी मी दाखवत राहते. थोडा वेळ कमी भेटतोय म्हणून जितकं होईल तितकं मी तुम्हाला रेसिपी दाखवते. ते बघू शकता. हे असं आलटी पलटी करून घ्यायचे. एकदा ह्याच्यामध्ये कडकपणा तयार झाला ना मग अजिबात तुटायची भीती नसते. मग तुम्ही हाय फ्लेमवरसुद्धा याला असं परतून घेऊ शकता. आता चांगले भाजून निघलेत, जास्त काय आता करपवायचे नाहीत आपल्याला. एक्स्ट्रा ऑइल याचं काढून घ्यायचं, गॅस अगदी स्लो करून ठेवायचा आहे आणि असे हे पकोडे काढून घ्यायचे. बघू शकता हे मूग डाळचे पकोडे किंवा भजी किती सुंदर झालेले आहेत. गरमागरम असे प्लेटमध्ये आता काढून घेतलेत. सकाळ सकाळ चहासोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. हे बघा मस्त झालेत, बघू शकता तुम्ही. याचा शेप किती सुंदर आलेला आहे. सगळे आता मी हे काढून घेते आणि उरलेल्या 2-3 म्हणजे मी थोडंसं डाळ भिजायला टाकली, त्यामुळं जास्त नाही बनवले. मला रेसिपी दाखवायची होती आणि दुसरी गोष्ट खायचं मन झालं होतं म्हणून झटकीपट 1 वाटी डाळ भिजायला टाकलेली. आता सुंदर झालेले आहेत, हे पण रंग आला आहे. आता हे सुद्धा मी काढून घेते, एका प्लेटमध्ये सर्व करूया. तर बघू शकता इकडे मी सर्व केलेत आपले हे मूग डाळीचे भजे. कसे वाटतात तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत, खूप कडकपणा आलेला आहे याच्यामध्ये. तर मला तर खूप आवडतात मूग डाळीचे भजे, सगळ्यांनाच आवडतात. तर नक्की ट्राय करा. बाहेरून हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अगदी कमी वेळात खूप कमी साहित्यामध्ये हे वडे भजे बनवू शकता. पण पावसाच्या दिवसात ना ह्याचा खायचा एक वेगळा आनंद असतो. आणि डाळ भात वगैरे काही आपलं रोजचं म्हणजे डेली रुटीनचा बेत असतो ना जेवणाचा, त्यासोबतसुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता. स्नॅक्स टाईमसुद्धा तुम्ही याच्यासोबत करू शकता. बघू शकता हे बघा आतून बघा डाळ किती छान अशी मस्त शिजली गेलेली आहे. आणि थोडीशी डाळ जी दिसते ना ती खाता वेळेस ना एक वेगळी मजा येते. मला तर खूप आवडते म्हणून मी जाडसरच ठेवते. केचपसोबत, चटणीसोबत, सुकी लाल चटणी असते त्यासोबत अशी मिरची फ्राय करून मस्त लागतात हे भजे. नक्की ट्राय करा. पावसाच्या दिवसामध्ये गरमागरम पावसाचा आनंद घ्या भज्यासोबत. ते बघू शकता मस्त झालेले आहेत, क्रिस्पी रेड ब्राऊन गोल्डन रंगाचे आपले हे मूग डाळीचे खमंग टेस्टी भजे तयार झालेले आहेत. आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर आता मी खाऊन घेणार आहे, 1 कप चहा बनवणार आहे. आमच्या इथं आलेलं आहे पावसाचं वातावरण, तर आता मस्तपैकी हे भजे खाणार आहेत, पावसामध्ये याचा आनंद घेणार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, कारण सगळीकडेच पाऊस चालू झाला आहे. तर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.